नमस्कार. मी सौ ईश्वरी गौरव सावंत, योग शिक्षिका म्हणून 4 वर्षापासून कार्यरत आहे. तसं पाहायला गेलं तर माझं शिक्षण हे औषध निर्माणशास्त्र पदव्युत्तर झालं आहे. 4 वर्षापूर्वी योग अभ्यास या क्षेत्राकडे वळाले. मग त्यात आवड निर्माण झाली आणि मग आता याच क्षेत्रात सध्या कार्य सुरू आहे. ऑनलाईन माध्यमातून योग अभ्यास वर्ग, त्याचबरोबर योग प्रवेश वर्ग, स्थूलता निवारण वर्ग आणि योग अभ्यास विषयक व्याख्यानं हे मी देत असते. आज क्षितिज फाउंडेशन या संस्थेने मला आपणा सगळ्यांसमोर बोलण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सौ स्नेहल चौधरी कदम यांचे आणि संपूर्ण क्षितिज टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. महिनाभरापूर्वी मी क्षितिज फाउंडेशन या संस्थेच्या संपर्कात आले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की ही संस्था सातत्याने महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने काम करते आहे आणि त्या अनुषंगाने महिलांना प्रबोधन करणारे असे विषयसुद्धा महिला वर्गापर्यंत आत्तापर्यंत पोहोचवले गेलेत. आजचा विषयसुद्धा तसाच आहे जो खऱ्या अर्थाने महिलांचं कल्याण करू शकतो. पण हा फक्त आज ऐकण्यापुरती मर्यादित नाही आहे. हा थोडा ऐकायचा आहे, त्याबद्दल चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आणि तात्काळ आचरणात आणायचं आहे. जर हे तुम्ही केलं तर मी म्हणेन की खऱ्या अर्थाने तुमचं कल्याण तुम्ही करू शकणार आहात. तर आजचा विषय महिलांचे आरोग्य आणि योग अभ्यास. ठीक आहे, म्हणजे आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या आरोग्यासाठी खरंच योग अभ्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते का, आणि जर बजावत असेल तर ती कशा प्रकारे. एकदा या पद्धतीने विषयाची उलगडणी तुम्हाला झाली तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या विषयाला अनुसरून पुढे कृती कराल. तर आपण जाणून घेऊया थोडंसं योग अभ्यासाबद्दल, त्याचा कसा संबंध आहे महिलांच्या आरोग्याशी आणि किती ते परिणामकारक आहे. ठीक आहे, तर कारण काय की आज आम्ही 21 जून हा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो, या निमित्ताने आम्ही हा विषय आपणासमोर घेऊन आलेलो आहोत. 21 जून का बरं साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का साजरा केला जातो, तर मानव जातीचं सर्वार्थानं कल्याण करणारा कोणता विषय असेल किंवा कोणतं शास्त्र असेल किंवा कोणता अभ्यास असेल तर तो म्हणजे योग अभ्यास आहे किंवा योगशास्त्र आहे. आणि मग ज्याने संपूर्ण मानवजातीचं कल्याण होऊ शकतंय तर हा अभ्यास प्रत्येक मानवापर्यंत पोहोचला पाहिजे. 21 जूनच्या निमित्ताने हा अभ्यास घराघरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. असंच उद्दिष्ट घेऊन आज क्षितिज फाउंडेशन ही संस्था आपणासमोर आली आहे की जेणेकरून महिला वर्ग हा योग अभ्यासाबद्दल थोडं जाणून घेईल आणि सर्वार्थानं आपलं कल्याण करून घेऊ शकेल. तसं पाहायला गेलं तर महिलांच्या आरोग्याबद्दल अनेक ठिकाणी बोललं जातं, प्रबोधन केलं जातं, कारण तो विषय आहेच तेवढा महत्त्वाचा. बघा ना, आपल्याला सगळ्यांना किती मनापासून वाटतं की आपलं राष्ट्र हे सक्षम असलं पाहिजे. बरोबर आहे, पण राष्ट्र सक्षम असण्यासाठी आणि ते बनवण्यासाठी पहिल्यांदा त्याचं मूळ हे सक्षम असायला पाहिजे. आणि राष्ट्राचं जर मूळ असेल तर ते म्हणजे कुटुंबात असलेली, कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली महिला. म्हणूनच की महिला जर सक्षम असेल तर कुटुंब सक्षम असेल, कुटुंब सक्षम असेल तर समाज सक्षम असेल आणि समाज सक्षम असेल तर राष्ट्र सक्षम असेल. आणि त्यामुळेच आपल्याला महिला ही सक्षम बनावी यासाठी आपण सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजे. आता पुन्हा प्रश्न पडतो की सक्षम असणं म्हणजे काय हो. एखादी महिला खूप चांगलं अर्थार्जन करत असते आणि आपल्याला वाटतं की ही महिला सक्षम आहे. एखादी महिला बौद्धिक दृष्टिकोनातनं अतिशय हुशार असते, आपल्याला वाटतं ही महिला सक्षम आहे. काही महिला आपण पाहतो की ज्यांचं आरोग्य खूप चांगलं आहे, म्हणजे काय तर शारीरिक आरोग्य याबद्दल मी बोलेन.
आणि आपल्याला वाटतं की ही महिलासुद्धा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. पण सक्षम असणं हे एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. तर खऱ्या अर्थाने सक्षम असणं म्हणजे काय, की जी महिला शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम आहे ती खऱ्या अर्थाने सक्षम महिला आहे असं आपण म्हणू शकतो. भावनिकरित्या सक्षम म्हणजे काय किंवा मानसिकरित्या सक्षमता असणं म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सक्षमता कोण प्रदान करणार, त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत या आपण जाणून घेणार आहोत. तर खरी सक्षमता ही फक्त शरीरापुरती मर्यादित नाही आहे किंवा आर्थिक दृष्टिकोनातनं ती नाही आहे किंवा बौद्धिक दृष्टिकोनातनं नाही आहे, तर ती मानसिक पातळीवर असायला पाहिजे. आणि दोघांचाही एक समतोल असला पाहिजे. म्हणजे शरीराबरोबर मनाचा समतोल ठेवता आलं की आपण म्हणू शकतोय की ती महिला सक्षम आहे. मग यासाठी आपल्याला योग अभ्यास कसा मदत करेल हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. महिलांचं आरोग्य, आता आरोग्य म्हणजे काय की व्याधी नसणं किंवा शरीराला रोग नसणं, याला आपण आरोग्य असं म्हणतो. पण पुन्हा मी इथे तेच सांगेन की आरोग्य हे शारीरिक पातळीवर आहेच, पण त्याबरोबर मानसिक पातळीवर ज्यावेळेस साधलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण आरोग्य असं आपण म्हणू शकतो. मग चांगलं आरोग्य आपल्याला सदैव उत्साही ठेवतं, चांगलं आरोग्य आपल्याला सातत्याने आनंदाची अनुभूती देतं आणि चांगलं आरोग्य असेल तर आपण समाधानाने आपलं आयुष्य जगू शकतो. मग यासाठी आपल्याला योग अभ्यास कसा मदत करेन हे आपण जाणून घ्यायचं आहे. होतं काय, महिला वर्गाकडे इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या असतात की त्या जबाबदाऱ्यांना पूर्णत्वाला नेण्याच्या प्रयत्नामध्ये बऱ्याच वेळा या महिला जाणतेपणी म्हणा किंवा अजाणतेपणी म्हणा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग त्याच्याने होतं काय, कालांतराने एखादी व्याधी जडते, शरीराला एखादी व्याधी जडते आणि त्यानंतर मात्र त्या महिलेचं मानसिक खच्चीकरण होतं आणि बरोबर संपूर्ण कुटुंबाचं सुद्धा खच्चीकरण होतं. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, आपण आजूबाजूला बघतोय. आपण सगळ्यांनी एक गाणं ऐकलं असणार, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एका आईचा आईचा एक ताईचा. घाईचा जन्म आहे आणि इथं उपस्थित असलेला महिला वर्ग हे पूर्णपणे अनुभवतोय. बाल्य अवस्था होती, त्यानंतर तरुण अवस्था, त्यानंतर तारुण्य झालं की नंतर मातृत्व, आणि मातृत्वानंतर कधीही रजोनिवृत्ती येऊन ठेपली हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. एवढा हा घाईचा जन्म आहे. आणि या कालावधीमध्ये त्या महिलेच्या शारीरिक पातळीवर खूप सारे बदल घडत असतात. जसं तिचं वय वाढतं त्या वयानुसार शारीरिक बदल तर घडतातच, पण त्या जोडीला मानसिक बदलसुद्धा खूप जास्त घडत असतात, भावनिक पातळीवर बदल घडत असतात. यामध्ये भर पडते आलेल्या जबाबदाऱ्यांची. म्हणजे एक साथ 3 गोष्टी सुरू असतात त्या महिलेच्या आयुष्यामध्ये. एक, तिचे शारीरिक होणारे बदल. दुसरे की या बदलांमुळे भावभावनांवर म्हणजे भावनांवर होणारे बदल, मानसिक पातळीवर होणारे बदल. आणि तिसरे बदल जे सातत्याने बदलणाऱ्या जबाबदाऱ्या, हे बदल. मग इतके सगळ्या गोष्टी एक साथ ज्यावेळेस त्या महिलेच्या आयुष्यात घडत असतात त्यावेळी कुठेतरी स्वतःला सांभाळण्यामध्ये किंवा या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये तिची सदैव तारेवरची कसरत सुरू असते. आणि जिथे कसरत आहे तिथे तोल असणं किती गरजेचं आहे. जर हा तोल गेला तर काय होणार, अपघात. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्हाला या तारेवरच्या कसरती न तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पूर्ण करायच्या आहेत, स्वतःचं आरोग्य जपत, स्वतःची प्रगती आणि उन्नती साधत, तर आपल्याला तोल जाता कामा नये. म्हणजे समतोल हा सदैव आपण राखला पाहिजे. आणि हा समतोल राखण्यासाठी जर आपल्याला कोणी मदत करत असेल तर तो म्हणजे योग अभ्यास.
मग कितीही तारेवरची कसरत करायची वेळ आली तरी जी महिला सातत्याने योग अभ्यास करत असेल ती लीलया पार करेल, याबद्दल शंकाच नाही आहे. जे शारीरिक आरोग्य जपलं जातं, मानसिक आरोग्य जपलं जातं, शरीर आणि मनाचा समतोल साधला जातो की सगळं कसं सुरळीत होतं आणि ती महिला अतिशय आनंदाने तिचं आयुष्य जगत असते. तुम्ही एक बघाल की जी महिला योग अभ्यास करते ती स्वतःसुद्धा आनंदी राहते आणि इतरांना सुद्धा ती आनंद देते. आता मी वारंवार तुम्हाला कितीतरी वेळापासून हे सांगतेय की योग अभ्यास किती महत्त्वाची भूमिका बजावतोय, पण अनेकांच्या मनामध्ये आता हा प्रश्न आलेला आहे की एकंदरीत या आपल्याला व्यायाम करायला सांगतात. खरं होतं काय की हाच आपला एक गैरसमज आहे की व्यायामाला आपण योग अभ्यास समजतो आणि योग अभ्यासाला आपण व्यायाम समजतो. आज मी हा फक्त गैरसमज आपला दूर करणार आहे. बघा, व्यायाम आणि योग अभ्यास या एका स्तरावर कुठेतरी सारखं काम करतात, नक्कीच काम करतात. तो स्तर म्हणजे तुमची शारीरिक पातळी. व्यायाम हा सुद्धा तुमच्या शारीरिक स्तरावर काम करतोय आणि योग अभ्यास हा सुद्धा तुमच्या शारीरिक स्तरावर काम करतोच. पण पुढे सगळ्यात मोठा एक फरक मी तुम्हाला सांगणार आहे. व्यायाम हा फक्त शारीरिक पातळी पुरताच काम करतो, पण योग अभ्यास मात्र शरीराबरोबर मानसिक आणि त्याबरोबर आध्यात्मिक अशा तिन्ही सूत्रांना एकत्र घेऊन येतो. तिन्ही पैलूंना एकत्र आणणारा योग अभ्यास आहे. तुमचं शरीर, तुमचं मन आणि त्याचबरोबर तुमची आध्यात्मिक प्रगती, असे तिन्ही पैलू एका ठिकाणी येतात आणि तो आपल्याला करायला शिकवतो योग अभ्यास. म्हणजे एकंदरीत काय तर मनाची स्थिरता प्राप्त केली जाते ती योग अभ्यासाच्या माध्यमातून. आणि जिथे मन स्थिर असेल तिथे मानसिक पातळीवर सक्षमता असणारच. आणि आपल्याला महिला वर्गाला प्रामुख्याने या मानसिक स्थिरतेवरच काम केलं पाहिजे. आता बघा, थोड्या वेळापूर्वी मी आपल्याला सांगितलं की एक महिलेचा जन्म हा किती घाईचा जन्म आहे. म्हणजे सातत्याने तिच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात, तिच्या भावनिक स्तरांवर बदल घडत असतात. हे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे, बरोबर. आता काय होतं की त्याची लक्षणं अनेक महिलांना समजतात. काहींना फक्त असं वाटतं की हे चालू आहे, याची कारणं काय असतील याचं मूळ शोधण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे तसं खरं पाहायला गेलं तर. पण जर मी आता काही लक्षणांची यादी तुम्हाला सांगेन तर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला हे जाणवणार की यातलं एक तरी लक्षण मला सातत्याने दिसतंय. ती लक्षणं कोणती तर अचानक खूप सारी चिडचिड होणं, अचानक राग येणं, क्रोधाची एक उच्च पातळी गाठली जाणं, बऱ्याच वेळा कारण नसताना रडू येणं, बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा इतके लोक आजूबाजूला असतात तरीसुद्धा खूप एकटं वाटणं. ही लक्षणं वारंवार दिसतात. त्यामागे कारण मी तुम्हाला सांगितलं की शारीरिक बदल आणि त्याचबरोबर मानसिक पातळीवर होणारे बदल. तर ही लक्षणं आपल्याला दिसतात. पण अशा लक्षणं जर वारंवार त्या महिलेला दिसत असतील आणि अचानक एखादं संकट किंवा एखादी अडचण तिच्या पुढे येऊन ठेपली तर मग मात्र त्या महिलेचं पूर्णपणे खच्चीकरण होतं आणि मग एक दुसऱ्या मार्गाला ती महिला जाऊ शकते. तो म्हणजे नैराश्य किंवा व्यसनाधीनता, या गोष्टींकडे तिचा कल जाऊ शकतो. आणि जर असं काही घडलं तर एकंदरीत त्या महिलेचं आयुष्य हे पूर्णपणे नीरस होऊ शकतं आहे आणि नीरस जीवन मग ती पुढचं जगणार. आता यातनं आपल्याला महिला वर्गाला जाणून घ्यायचं आहे की मला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे, या जोडीला मला माझ्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा आनंद द्यायचा आहे आणि जे काही मला प्राप्त झालं आहे त्याचा थोडा समाजासाठी सुद्धा वापर झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी मला माझं आरोग्य जपायचं आहे, त्यासाठी मला सक्षम बनायचं आहे शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर सुद्धा. आणि यासाठी मग योग अभ्यास आपल्याला मदत करणार आहे. जी महिला योग अभ्यास करत असते तिच्याकडे बघून तुम्हाला एक गोष्ट जाणवेन की कितीही शारीरिक बदल होत असले किंवा मानसिक स्तरावर ती अनेक बदलांना सामोरी जात असेल, कितीही जबाबदाऱ्या तिच्या समोर येत असतील तरीसुद्धा ती त्या लीलया पार करू शकते. यामागे कारण की ती
काही योगासनं करते म्हणून का, किंवा ती प्राणायाम करते म्हणून का, तर नक्की कोणतं असं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला शरीराबरोबर मनाची स्थिरता टिकवता येते? हे कारण काय हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेऊया, की नक्की योग अभ्यास करा जो आपल्याला मनाची स्थिरता देणार आहे, असं वारंवार का सांगितलं जातं? बघा, आता मी कितीही इथे सांगण्याचा प्रयत्न केला 20-30 मिनिटामध्ये, तरीसुद्धा हे अनुभवण्याचं शास्त्र आहे. मी तुम्हाला सांगणार, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन कराल, प्रत्यक्ष तुम्ही तो अभ्यास करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला सुद्धा याची जाणीव होईल की खरंच योग हा सुख आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. आता मी एक सांगतेय की ज्या प्लॅटफॉर्मवर मी आपणासमोर उभी आहे, मी तुम्हाला तेवढंच सांगू शकेन की हा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने आहे. पण त्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मला माहिती आहे की जर पुढचा विषय तुम्ही जाणाल तर नक्कीच तुम्ही यावर काम कराल, याबद्दल मला खात्री वाटते. मग आता ज्या योग अभ्यासाबद्दल इतकं सांगितलं जातं, तर नक्की हा योग आहे काय हे आपण पाहूया. तर योगाची व्याख्या सांगायची म्हटली तर योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय, की जो चित्तवृत्तींना नियंत्रणात ठेवतो. निरोध याचा अर्थ नियंत्रणात ठेवणं. तर योग हा चित्तवृत्तींना नियंत्रणात ठेवतो असं व्याख्येमध्ये सांगितलं गेलं आहे. पुन्हा प्रश्न आपल्याला पडतो की नक्की चित्तवृत्ती म्हणजे काय. तर तसा हा खूप मोठा विषय आहे, पण मी सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचं म्हटलं ते चित्तवृत्ती म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था. आपण चित्त हा शब्द वेगळा करूया आणि वृत्ती हा शब्द वेगळा करूया. आता चित्त याचा अर्थ आपलं मन आणि वृत्ती याचा अर्थ मनस्थिती किंवा विचारांची लहर किंवा मनाच्या वेगवेगळ्या अवस्था. आणि या मनाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात, या अवस्थांमुळेच कुठेतरी आपली मनःशांती ही भंग पावते. या चित्तवृत्तीच कारणीभूत आहेत आपल्या मनःशांतीला भंग पावण्यासाठी किंवा मन अस्थिर होण्यासाठी. मग आता मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे, तर या चित्तवृत्तींवर आपण नियंत्रण ठेवूया. म्हणजे कोणत्या भावना बरं, तर राग असेल, लोभ असेल किंवा सुख असतील, दुःख असतील, दोन विरोधी भावना, सुख दुःख, शीत उष्ण, या ज्या विरोधी भावना आहेत किंवा या ज्या भावनांची वेगवेगळ्या लहरी आहेत, विचारांच्या वेगळ्या लहरी आहेत, यांना आपण वृत्ती असं म्हणायचं आहे. आणि या चित्तवृत्तींना कुठेतरी स्थिर केलं जातं किंवा नियंत्रणात आणलं जातं, त्यांना शांत केलं जातं आणि मग मनस्थिरता ही मिळते, जी योग अभ्यासातनं साधली जाते. बरोबर. आता आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगते आहे त्यात तुम्हाला एक विचार येऊ शकतो की ह्या आपल्याला योग अभ्यास करायला सांगतायत आणि योग अभ्यास हा जो आम्हाला माहिती आहे तो हा शरीरावर करण्यासाठी असतो, जेणेकरून शरीराला एक आपण निरोगी करू शकतो, इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. मग अचानक ह्या मनाबद्दल का बोलायला लागल्या किंवा मनाचा काय संबंध आला, हा खूप मोठा प्रश्न अनेकांना पडला असणार. तर योग अभ्यास हा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 3 पैलूंना एकत्र आणतो. तुमचं शरीर, तुमचं मन आणि यातनं तुमची आध्यात्मिक प्रगती. मग काय, तर मनाचा संबंध हा संपूर्णपणे आपल्या शरीराशी आहे आणि हा संबंध घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे जे काही शरीराला परिणाम होतात त्याचे पडसाद हे मनावर उमटतातच उमटतात आणि मनात जे काही विचार चाललेले आहेत त्याचे पडसाद हे शरीरावर उमटतातच. हे एका उदाहरणाने मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, आता शरीराला जर एखादी व्याधी झाली, उदाहरणार्थ मधुमेह झाला, तर सातत्याने मन खट्टू होत असतं. कसं, तर मधुमेह आहे त्यामुळे किती सारे आहार आणि विहाराचे पथ्य आपल्याला पाळावे लागतात आणि ज्यावेळेस हे पथ्य पाळत असतो त्यावेळेस सातत्याने मन आपलं खट्टू होत असतं किंवा मनाला त्रास होत असतो. हे पहिलं उदाहरण. आता दुसरी बाजू बघू की कशा पद्धतीने मनाला त्रास झाला तर शरीरावर परिणाम होतात. बघा, मनाला त्रास होतो, एखादं भविष्यातली चिंता असते किंवा भूतकाळातली एखादी घटना किंवा जास्त भय, या सगळ्या गोष्टींना
नी मनाला परिणाम होतोय, म्हणजे ह्या मानसिक पातळीवर होणाऱ्या या भावना आहेत. जसा तुमच्या ह्या भावना एका उच्च टोकाला जातात, त्याचे परिणाम हे शरीरावर व्हायला सुरुवात होते. काय होणार परिणाम? तर त्यातनं रक्तदाबावर परिणाम होतो. उच्च रक्तदाब सारख्या व्याधी शरीराला होतात. बघा, झाला की नाही मनाचा परिणाम हा शरीरावर? असा हा शरीर आणि मनाचा घनिष्ठ संबंध आहे. आता योग अभ्यास आपल्याला कशासाठी मदत करणार? तर मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी तो मदत करणार. मग आपण मनावर काम केलं पाहिजे, पण मुळात मन आपल्याला दिसतच नाही आहे. जे दिसत नाही त्यावर काम कसं करणार? मग शोधून काढलं की या मनाचा संबंध कोणाशी आहे. लक्षात आलं की मनाचा घनिष्ठ संबंध हा शरीराशी आहे. म्हणून शरीरावर काम करायला सुरुवात केली, आणि ज्यावेळेस शरीरावर काम करायला सुरुवात केली, आपोआपच मनावर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली. आपल्याला अपेक्षित आहे की माझ्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. मग काम करणार आपण शरीरावर. शरीराची एक विशिष्ट स्थिती घ्यायची, आणि ती स्थिती घेतल्यानंतर त्या स्थितीमध्ये स्थिर थांबून शरीराच्या स्थितीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला की आपोआपच मन नियंत्रित यायला सुरुवात होणार. योग आसनं का करायची? जिचा संपूर्ण संबंध हा शरीराशी आहे. योगासनं करतो म्हणजे काय करतो? शरीराची एक विशिष्ट स्थिती घेतो, काही काळासाठी त्यात स्थिरता टिकवतो, आणि त्यानंतर स्थिती सोडत पुन्हा आपण पूर्वस्थितीला येतो. बरोबर? त्याला आपण योगासनं म्हणतो. मग हे कसं बरं मनावर परिणाम करणार? तर बघा, ज्यावेळेस तुम्ही शरीराची एक विशिष्ट स्थिती घेतात आणि काही काळासाठी त्या स्थितीमध्ये तुम्ही स्थिर थांबण्याचा जो प्रयत्न करतात, हा स्थिर थांबण्याचा जो प्रयत्न आहे तो म्हणजे काय आहे? तर विपरीत किंवा कुठेतरी प्रतिकूल अशी स्थिती घेतल्यानंतर तुम्हाला शरीराला वेदना होतात, कुठेतरी कळ येते, आणि मग तुम्हाला असं वाटतं की आता ही स्थिती मी सोडावी. पण तरीसुद्धा इच्छाशक्ती तुम्ही प्रबळ करतात, आणि त्या प्रतिकूल असलेल्या शरीराच्या स्थितीमध्ये सुद्धा स्थिर राहण्याचा जो प्रयत्न तुम्ही करतात, त्या प्रयत्नाचा परिणाम किंवा त्याचा संपूर्ण स्थिरतेचा परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो, आणि त्यामुळे आपोआपच मन स्थिर व्हायला मदत होते. पण मग 2-4 दिवस योगासनं केली म्हणजे मन स्थिर होईल का? तर अजिबात नाही. सातत्याने या मनाला वारंवार हा संस्कार टाकला पाहिजे की कशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती आली तरीसुद्धा आपल्याला स्थिरता टिकवायची आहे. हा रोज सरावातनं ज्यावेळेस तुम्ही मनावर संस्कार कराल, बरोबर आपण असं एक जीवन जगू की ज्यामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीसुद्धा आपण स्थिरतेने त्या परिस्थितीला सामोरे जाऊ. ही गोष्ट आपल्याला योग अभ्यासातनं साध्य होते, कारण शरीरावर ज्या क्रिया केल्या जात आहेत त्याचा परिणाम हा मनावर होतोय. आता आपण एवढाच परिणाम अपेक्षित आहे का? खरं तसं पाहायला गेलं तर योगशास्त्राची निर्मिती ही मनाचा योग साधण्यासाठीच केली गेलेली आहे, मनावर नियंत्रण येण्यासाठी. पण तरीसुद्धा आपल्याला त्याचे फायदे असे होतात की आपल्याला बाय प्रोडक्ट मिळतो. एक अधिक फायदा आपल्याला मिळतो तो म्हणजे आपल्या शरीरावर. कारण जी योगासनं तुम्ही करतात त्यामुळे सातत्याने शरीरातील स्नायूंवर ताण आणि दाब निर्माण होतात, त्यामुळे तिथे रक्ताभिसरण चांगलं होतं. अंतरिंद्रियांवर चांगले ताण आणि दाब निर्माण झाले की आपल्या सगळ्या संस्था छान पद्धतीने काम करायला लागतात. मग ती तुमची मज्जा संस्था असो, पचन संस्था असो, जनन संस्था असो किंवा उत्सर्जन संस्था असो, या सगळ्या संस्था छान पद्धतीने काम करायला लागतात, कारण तसे विशिष्ट ताण आणि दाब आपण स्नायूंना देत असतो. म्हणजे बघा, 2 फायदे आपल्याला योगासनांमधून मिळाले. पहिला की आपलं मनावर नियंत्रण यायला आपण शिकतो, आणि दुसरा की शरीर हे आपलं निरोगी व्हायला सुरुवात होते. अगदी तसंच प्राणायामाच्या बाबतीत आहे. आता प्राणायाम म्हणजे काय? तर प्राणावर आयाम. प्राण याचा अर्थ श्वास. या श्वासांवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. काय मिळणार बरं यातनं? तर पुन्हा मी सांगेन की श्वास आणि आपलं मन याचा घनिष्ठ संबंध आहे. जसे आपले विचार जलद होतात किंवा विचारांची गती वाढलेली असते, आपल्याला हे जाणवेल की आपली श्वासाची गती वाढलेली आहे. आपल्याला विचारांच्या गतीला कुठेतरी थांबवायचं आहे. मग काय करायचं? श्वासाची गती थोडीशी संथ करायची. म्हणजेच दीर्घ श्वास घ्यायचा, थोड्या वेळासाठी रोखून ठेवायचा, आणि पुन्हा दीर्घ श्वास सोडायचा. विचारांची गती जर तुम्हाला नियंत्रणात आणायची असेल तर श्वासाच्या गतीवर आपण नियंत्रण ठेवूया. आपोआपच विचारांच्या गतीवर नियंत्रण येणार, आणि जे आपल्याला साध्य करायचं आहे
की योग चित्तवृत्ती निरोध ती गोष्ट आपोआप साध्य होणार. यासाठी आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायामाचं अजून जे मी म्हणेन की बाय प्रोडक्ट काय, अजून दुसरं आपल्याला फायदा काय मिळणार आहे, बरोबर आहे. तर तो फायदा असा आहे की प्राणायामाच्या अभ्यासाचा संपूर्ण परिणाम हा कशावर होतो, तर आपल्या श्वसन संस्थेवर होतो. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता चांगली होते आणि एकंदरीत आपली श्वसन संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करते. मग श्वसन संस्था चांगल्या पद्धतीने काम केली तर डेफिनेटली जो प्राण आहे, ज्यामुळे आपलं अस्तित्व आहे, ती संस्था चांगल्या पद्धतीने जर काम करायला लागली तर आपण दीर्घायुषी होतो. म्हणजे पुन्हा शरीरावर हा परिणाम झालाच आणि सगळे परिणाम हे सकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. यासाठी आपल्याला योग अभ्यास करायचा आहे. शरीराबरोबर मनावर आपल्याला सकारात्मक परिणाम हवेत, आपल्याला मनःशांती हवी आहे, जेणेकरून आपण सक्षम महिला म्हणून समाजासाठी काहीतरी काम करू शकू, कुटुंबासाठी काहीतरी काम करू शकू आणि स्वतःची प्रगती करू शकू. हे झालं योग अभ्यासाबद्दल. आणि मला वाटतं की आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आली असणार की नक्की आपल्याला योग अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे. आता होतं काय की योग अभ्यास म्हटला तर तसं खूप मोठं शास्त्र आहे. मग सुरुवात काहीतरी सोप्यापासून करायची. आपण दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यासाठी आपण थोडासा वेळ काढायचा. वेळ मिळेल तसा आपण 1 तासासाठी योग अभ्यासासाठी वेळ काढायचा आणि आपल्याला जे जे आवश्यक आहेत, आपल्या शरीर प्रकृतीला जे जे गरजेचे आहे त्याशी छोटी मोठी योगासनं आपण करायची. सगळ्यांना पहिल्याच दिवशी सगळं जमेल असं नाही आहे, पण सुरुवात करण्यास काही हरकत नाही आहे. हळूहळू सुरुवात करायची. मग नक्कीच तुम्हाला त्यात गोडी निर्माण होते, एक आत्मविश्वास येतो आणि त्यातनं आपण हळूहळू या अभ्यासामध्ये प्रगती साधतो. खूप महिला वर्ग आता मला कारणं देतील की ठीक आहे आम्ही अभ्यास करू, पण मुळात आम्हाला वेळ नाही आहे. आम्हाला अभ्यास करण्याची इच्छा होती आहे पण वेळ नाही आहे. तर वेळेचं कारण देणं हे आता तितकं योग्य नाही आहे. जर आपण इतकं या अभ्यासाबद्दल त्याचं महत्त्व जाणून घेतलेलं असेल तर हा वेळ 24 तासांपैकी आपण 1 तास तर नक्कीच आपण या अभ्यासासाठी काढू शकतो आहे. आणि जो आपला आणखी एक भ्रम आहे आपल्या महिला वर्गाचा तो असा की सकाळी सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामं बरं मी करते, ही कामं करत असताना किती माझ्या शारीरिक हालचाली होतात, अजून वेगळ्या व्यायामाची गरज का. पण आता हा प्रश्न पडता कामा नये, कारण आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे की व्यायाम आणि योग अभ्यास या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं आहे. त्यामुळे यासाठी तर वेळ काढायचाच, योगाभ्यासासाठी तर वेळ काढायचाच. भले तुम्ही 20-25 मिनटं काढा, हळूहळू यात तुम्हाला गोडी निर्माण झाली तर आपोआपच तुम्ही स्वतःकरता वेळ काढणार. हे मला आत्तापर्यंतचा माझा हा अनुभव आहे. मग काही अजून कारणं देतील, असतात कारणं महिला वर्गाकडे खूप सारी की आता तर मला तशी गरज नाही आहे, मी सध्या तर व्यवस्थित आहे, बघेन 40 नंतर मी योगाभ्यासाचा विचार करेन. पण योग अभ्यास हे एखादी व्याधी झाल्यानंतर करावयाचा अभ्यास नाही आहे. मुळात व्याधी होऊच नये यासाठी योगाभ्यासाची निर्मिती झाली आहे. म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर तुम्हाला समजलं असणार की मुळात व्याधी होऊच नये आणि एक स्वस्थ, सुंदर आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपण वेळेची किंवा वयाची अशी कोणतीही वाट पाहायला नको. तात्काळ आता आपल्यापर्यंत हे पोहोचलं आहे तर याचं आपण अनुकरण केलं पाहिजे, हे आचरणात आपण आणलं पाहिजे. मग तुमच्या घरामधली जी मुली असतील साधारणतः 8 ते 10 वर्षाच्या, त्यांच्यासोबत तुम्ही ओंकार अभ्यास करू शकतायत. स्वतःही करायचं आहे, त्या मुलींकडनं ओंकार साधना करून घ्यायची. ओंकार हा जो बीज मंत्र आहे याचं उच्चारण जर केलं तर नक्कीच ग्रहणशीलता, त्याच्यानंतर स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती ही वाढतेच वाढते. मग योग अभ्यासाचाच हा एक भाग आहे, ओंकार साधना आहेत. त्याबरोबर जशी ती मुलगी मोठी होते, पौगंड अवस्थेमध्ये जाते, म्हणजे ज्यावेळेस मासिक पाळी ही सुरू होते, तसं साधारणतः 11 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे त्या मुलींनी योगासनं करायला हरकत नाही आहेत. मग भले त्यांना तोलात्मक आसनं येत नसतील, पण आसनस्थिती घेणे आणि सोडणे काही काळासाठी जितकं आपल्या शरीराला पेलवतं आहे
तेवढी आपण स्थिरता टिकवणं गरजेचं आहे. जी मुलगी या कालावधीमध्ये योग अभ्यास करेल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तिची विवेकशक्ती कुठेतरी शाबूत असेल आणि ती विवेकबुद्धी तिची जागृत होईल. म्हणजे पौगंडावस्थेमध्ये या वयामध्ये मुलींना बऱ्याच वेळा बरोबर काय चुकीचं काय या गोष्टी व्यवस्थितपणे निर्णय घेता येत नाही. पण जी मुलगी यात योग अभ्यास करेल या वयात, नक्कीच तिची निर्णय क्षमता तिच्या कल्याणाची असणार आहे. ती बरोबर निर्णय घेऊ शकेल. त्याचबरोबर पुढचा वयोगट पाहू युवतींसाठी, त्यांनीसुद्धा योग अभ्यास करायलाच पाहिजे. कारण आजकाल PCOD, PCOS यासारखे जे काही विकार आहेत हे या वयोगटातील मुलींना दिसत आहेत. पण ज्या मुली याचा अभ्यास करायला सुरुवात करतील, नक्कीच या व्याधींपासून त्या मुक्त होतील. बौद्धिक जी कार्य असतात, म्हणजे तुमचे या वयोगटातल्या मुलींना साधारणतः परीक्षांना सामोरी जावं लागतं, त्या चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने त्या परीक्षा देऊ शकतील. त्यानंतर पुढचं वयोगट 25 वर्षापासून साधारणतः 40 वर्षापर्यंतचा काळ. आता यामध्ये साधारणतः विवाहित महिला असतात आणि संक्रमणाचा हा काळ असतो. गर्भधारणेपूर्वीसुद्धा योग अभ्यास करावा, त्यानंतर गर्भधारणा झाल्यानंतरसुद्धा एक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग अभ्यास हा केलाच पाहिजे. त्यामुळे ती माता आणि जन्माला येणारं बालक हे दोघंही शारीरिक, बौद्धिक आणि मानसिकरित्या हे प्रगत असणारच असणार आहेत. मग पुढचा काळ येतो रजोनिवृत्तीचा पूर्वकाळ. यामध्ये खूप सारे शारीरिक बदल होत असतात. कुठेतरी मासिक पाळी जाण्याचा हा काळ असतो आणि मग त्या काळात जे काही संप्रेरकांमध्ये बदल होतात, त्या बदलांना सामोरं जात असताना अनेक महिला वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. तर या बऱ्याच साऱ्या महिलांच्या भावनिक पातळीवर होणारी जी घालमेल आहे ती दूर होऊ शकते जर ती महिला रोज 1 तास योग अभ्यास करेन तर. आणि नंतर येतो 60 नंतरचा काळ, ज्यामध्ये बऱ्यापैकी शरीर हे क्षीण झालेलं असतं. म्हणजे कुठेतरी स्नायू म्हणा किंवा अस्थी म्हणा यांची झीज झालेली असते. पण मग अशा वेळी अभ्यासच करायचा नाही का, तर अभ्यास केलाच पाहिजे. पण मग सोपी योगासनं केली पाहिजेत, छोट्या सूक्ष्म हालचाली केल्या पाहिजेत. असा अभ्यास आपण करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण एक छान आयुष्य जगू शकू, निरोगी आयुष्य जगू शकू, आपलं आरोग्य जपू शकू. मग साधारण 1 तास जर तुम्ही अभ्यासाला देणार असाल तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे आपले सूर्यनमस्कार आहेत, ज्यामुळे भर्ग उपासना होते आणि जी आसनांची एक विशिष्ट साखळी आहे त्यामुळे शरीरातील जवळजवळ सगळ्या स्नायूंना ताण आणि दाब दिले जातात. मग ते सूर्यनमस्कार घालावे, वेगवेगळ्या स्थितींमधली प्रत्येकी 2 किंवा 3 अशी योगासनं करावी. त्यानंतर 10 ते 15 मिनिटाकरता श्वसनाचा अभ्यास करावा. मग ओंकार साधना करावी. 11 ओंकार, 21 ओंकार अशी तुम्ही ओंकार साधना करू शकतात. हा 1 तास तर आपण सगळेजण नक्की देऊ शकणार आहोत. आणि मग तुम्ही नंतर त्या बदल पाहायचेत, शरीरावर आणि मनावर होणारे बदल. मी पुन्हा सांगेन, हे अनुभवण्याचं शास्त्र आहे. सांगितलं आहे मी तुम्हाला, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे, पण प्रत्यक्ष कृती मात्र आपण करायची. आपल्यापैकी अनेक महिला आता ही उत्सुक असतील ना, त्या आता सुरुवात करतील सुद्धा, काही तर अगदी उद्यापासून सुरुवात करतील योग अभ्यासासाठी. पण हा जो उत्साह आहे ना, हा सातत्याने टिकला पाहिजे. होतं काय, आपण उत्साहाने करतो सुद्धा अभ्यास, 2 दिवस झाले की पुन्हा आपली कारणं येऊन ठेपतात. ते होता कामा नये. बघा, एखाद्या गोष्टीमध्ये जर गोष्टीतून आपल्याला परिणाम पाहिजे असतील ना, तर त्यात सातत्य असणं फार गरजेचं आहे. आणि सातत्यासाठी काय लागतो, तर एक स्वयंप्रेरणा लागते. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे, स्वयंप्रेरणा ही मुळात प्रत्येक महिलेकडे ही जन्मजात आहे. आपल्याला फक्त त्याची ओळख करून घ्यायची आहे. ती स्वयंप्रेरणा गरजेची आहे. थोडीशी त्याला जोड द्यायची आपल्या इच्छाशक्तीची, की मी माझा अभ्यास करणार. आणि महिलांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे याबद्दल मी वेगळं बोलायला नको. त्यामुळे ती इच्छाशक्ती सातत्याने आपण ठेवायची आहे की मी हा अभ्यास करणार. मग काय तर एक स्वयंप्रेरणा आहे, इच्छाशक्ती आहे. बस हे एकदा व्यवस्थितपणे सूत्र जमलं की तुम्ही तुमचा अभ्यास खरंच सातत्याने करू शकाल. आणि मग जे आपण म्हणतो की महिलांची ही जी वेगवेगळी लक्षणं दिसत आहेत भावनिक पातळीवर, याला कारण आहे संप्रेरकांमध्ये बदल. तर मग हे संप्रेरकांमधले बदल अपेक्षित नाही आहे, आपल्याला बदल करायचा तो आपल्या सवयीमध्ये. एकदा हा सवयीमध्ये बदल झाला
अशा सगळ्या सवयी ज्या आपल्याला योग अभ्यासाला परावृत्त करतायत त्यांना पूर्णपणे आपण दूर केलं पाहिजे. अशा सगळ्या सवयी आपण ठेवूया ज्या सातत्याने आपल्याला योग अभ्यासासाठी प्रेरणा देत राहतील आणि त्या दृष्टीने आपण आपली पुढची वाटचाल करूया. जर तुम्ही हे सगळं साध्य केलं, म्हणजे आपण सगळ्यांनी जर हे साध्य केलं तर आपण स्वतःचं कल्याण तर 100% करणार आहोत, पण त्यानंतर संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारे आपण विश्वकल्याणी ठरणार आहोत. त्यामुळे योग अभ्यास आपण सुरू करावा अशी मी एक अपेक्षा ठेवते आहे आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या विश्वकल्याणींसाठी त्यांच्या पुढील योगमय वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देते आहे. आपण सगळ्यांनी इथे आवर्जून जे मी सांगितलं आहे ते व्यवस्थितपणे ऐकलं आहे आणि तुम्ही नक्कीच तुमचा पुढचा प्रवास सुरू कराल. त्यासाठी मनापासून शुभेच्छा. प्रणाम. धन्यवाद.